मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित यांच्या आघाडीची अधिकृतपणे घोषणा झाली। वंचितचे नेते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या दोघांनी संयुक्त अशी पत्रकार परिषद घेतली आणि ही आघाडी झाल्याची घोषणा केली आहे। वंचितला काँग्रेसकडून 62 जागा देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे उर्वरित जागा काँग्रेस आणि मित्रपक्ष लढणार आहेत। वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीची ही नवी सुरुवात असून भाजपला हरवण्यासाठी आम्ही एकत्र येतोय असं यावेळेला बोलताना काँग्रेस आणि वंचितनं स्पष्ट केलं। दोन्ही पक्षांच्या जवळ तीच करुणा आहे, समता, बंधुता, सामाजिक न्यायाची, स्त्री पुरुष समानताची ही भूमिका आहे आणि संवैधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्याशी तडजोड करणार नाही ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित बहुजन आघाडीची आहे। त्यामुळे आम्ही दोन्ही जे आहोत ही नैसर्गिक आघाडी आमची आज या ठिकाणी होत आहे, याबद्दल निश्चित आनंद आहे। चर्चेत त्या जरूर होत्या। या सर्व ज्या गोष्टी आहेत, या 62 ज्या जागा आहेत, या सर्वांकरता त्यांची आणि मुंबईच्या आमच्या सर्व नेतृत्वाची ही संमती आहे। नगरसेवकांचे तिकीट फायनल करण्याच्या प्रक्रियेत ते आहेत आणि आम्ही पक्ष म्हणून या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेत आहोत। खरं तर दादा 2014 मध्येच हा योग घडून आला असता तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या मानगोटीवर भाजप बसलं नसतं। पण आज ही एक नवीन सुरुवात झाली आहे। नक्कीच भाजपला रोखण्यासाठी हा जो निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे, भारतीय जनता पक्षाच्या जातीवादी आणि देशविघातक अशा या विचारसरणीच्या पक्षाला रोखण्यासाठी ही एक पाऊल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उचलण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।